रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या ह्या एकमेकांशी बोलू शकणार आहेत, पण ते कसं काय समजून घेऊया. नव्या V2X टेक्नॉलॉजीची एंट्री होत आहे. या टेक्नॉलॉजीमुळे तुमची कार दुसऱ्या कार सोबत त्याचबरोबर आजूबाजूच्या वस्तूंसोबत माहितीची देवाणघेवाण करू शकणार आहे. महत्वाची बाब म्हणजे तुमची कार आता तुमची सुरक्षा करणार आहे. काय आहे ही नेमकी V2X टेक्नॉलॉजी? टेक्नॉलॉजी म्हणजे व्हेइकल टू एव्हरीथिंग. म्हणजे आता तुमची कार ही फक्त वाहन नाही तर स्मार्ट डिव्हाइस बनेल. याचे 4 प्रकार आहेत. V2V म्हणजे वाहने एकमेकांशी बोलतील. पुढच्या गाडीने अचानक ब्रेक मारला तर तुम्हाला लगेच अलर्ट मिळेल. V2I तुमची गाडी ट्रॅफिक सिग्नलशी कनेक्ट होईल. V2P रस्त्यावरील चालणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. V2N मोबाईल नेटवर्कद्वारे माहिती मिळेल. पण भारतासाठी ही टेक्नॉलॉजी गरजेची का आहे? एकतर माणसातील गजबजलेले रस्ते आणि माणसांच्या घाई गडबडीच्या चुकांमुळे अपघात होतात. हे अपघात टाळायचे असतील तर ही टेक्नॉलॉजी वरदान ठरू शकते. ही टेक्नॉलॉजी तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देईल, ज्यामुळे तुम्हाला सावध व्हायला पुरेसा वेळ मिळेल. एवढंच नाही तर यामुळे ट्रॅफिक जामची समस्या सुद्धा कमी होईल. अमेरिका, चीन, जापान मध्ये ही टेक्नॉलॉजी आधीपासूनच अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये ही टेक्नॉलॉजी राबवणं ही खरंच चॅलेंजिंग आहे. कारण भारतामध्ये प्रत्येक गाडीला हे सॉफ्टवेअर बसवणं आणि भारतभर 5G नेटवर्कचं जाळं हे बसवणं खरंच चॅलेंजिंग आहे. त्यामुळे भारतात ही जर टेक्नॉलॉजी आली तर ही खरंच चांगल्या प्रकारे कार्यरत होईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.